या कामाची भव्यता आपल्या लक्षात आली असेल। खाली तळमजल्यामध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे। हा कार्यक्रमाचा हा हॉल आहे, हा कार्यक्रमाचा हॉल आहे। याच्यावर एक भोजनाचा हॉल आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यावर आलायुक्त रूम काढता येते। आता कार्यक्रमाची व्यवस्था एवढं सगळं करायचं म्हटल्यानंतर खर्च खूप येतो। आता हे एवढं काम जे तुम्हाला दिसतंय हे कामच आतापर्यंत जवळजवळ 5 कोटी रुपये लागले एवढं काम आहे। आणि अजून किती लागतील माहित नाही, परंतु ही कामं पुन्हा पुन्हा होत नाहीत। आज आपला योग आहे। मागच्या 4-5 पिढ्या आपल्या अशाच गेल्या। मागची पिढी भांडण गेली आणि आता हा एक काम झालं तर पुढचे पिढीला जरी इच्छा असली तरी करता येणार नाही। मग हा एक आपलं एक संधी आहे करण्याची आणि म्हणून यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं अनेकांनी योगदान केलेलं आहे। एवढं हे उभं राहिलं हे आपल्या योगदानातून उभं राहिलेलं आहे। आम्ही त्यामध्ये एक निमित्त आहोत, कारण आम्ही काही पुढं नांगरायला गेलो नाही पैसे आणायला। पैसे तुमचाच आहे, का तुमचाच पैसा आहे आणि आपल्यातून तुमच्याकरताच आहे। कारण तिथं राहिले पण आम्ही येणार नाहीये। आपल्या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी, चांगल्या प्रकारची व्यवस्था व्हावी या उद्देशाने आपण ते काम करीत आहोत आणि पुढच्या पिढीला सुद्धा आपल्यानंतर आपले नातू पंतू देखील या परमार्थाचा लाभ घेतील। काही परंपरा नेहमी चालू असतात। आपल्यासारखे येतील जातील, जसे पाण्यामध्ये सागरामध्ये अनेक तरंग निर्माण होतात आणि नष्ट होतात, पण सागर जसाच्या तसा असतो। त्याप्रमाणे या परंपरा आहेत, त्या जशाच्या तशा असणार आहेत। आपल्यासारखे येतील जातील, परंतु आपण जो परमार्थ करीत आहोत पुढे हा टिकावा आणि हा चालू राहावा, त्याकरिता या सुविधा करणं गरजेचं आहे। पूर्वीचा काळ वेगळा होता आणि खूप त्रास आपण या ठिकाणी सहन केलेला आहे। कारण आपलं कुडाचं आणि आपलं भांडण चालू होतं। या ठिकाणी आपण यायचो, पाणी सोडून दिलं जायचं, चिखलामध्ये लोक झोपायचे। फार अवघड परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि म्हणून आज हा योग आहे। मग आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं योगदान करा की जेणेकरून म्हणजे आता इथं जरी गावी गेले तर सांगा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त योगदान करून कामावर पूर्णत्वाकडे नेऊ, अशा प्रकारचे प्रयत्न आपले असते।